नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 25 जानेवारी 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आनंदी वेळ घालवू शकाल. कुटुंबातील गरजांना प्राथमिकता द्यावी लागेल. व्यापाऱ्यांना व्यापारात नफा होऊ शकतो. प्रेमजीवन नवीन वळण घेईल. आरोग्य उत्तम राहील. ताज्या फळांचे सेवन केल्याने तुमच्यात ऊर्जा राहील. आर्थिक बाबींचे नीट व्यवस्थापन केल्याने तुमची रखडलेली कामे होतील. जुन्या मित्रांना भेटून आज तुम्ही आनंदी वेळ घालवाल. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले ठेवण्यासाठी गायीला हिरवा चारा खाऊ घाला. वृषभ राशी, जोडीदारासोबत योग्य तो ताळमेळ साधल्यास आपणाला हव्या तशा गोष्टी घडतील. आज तुम्ही आपला रिकामा वेळ धार्मिक कार्यात घालवू शकता. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आज तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्यावी लागेल. एखाद्या धार्मिक गुरूचे प्रवचन ऐकण्याचा योगही येऊ शकतो. कुठल्या सहकारिणी सोबत तुमची संध्याकाळची वेळ घालवू शकता. पुरेशी विश्रांती घेत नसाल तर तुम्हाला प्रचंड दमून गेल्यासारखे वाटेल. म्हणून अधिक विश्रांती घ्या. तुमच्या जवळ पर्याप्त पैसा असेल. सोबतच मनही शांत राहील. उपाय: आजारी लोकांसाठी चालणे आणि मानसिक रूपात आजारी व्यक्तींची काळजी घेतल्याने कौटुंबिक जीवन सकारात्मक राहील. मिथुन राशी, भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा दिवस आनंदी जाईल. खूप जास्त गप्पा करून आज तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. म्हणून जितके शक्य आहे तितकेच बोला. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील संकल्पनांचा वापर करा. नातेवाईकांसोबत सुखद संध्याकाळ घालवाल. तुमचा उत्साह वाढविणारा आणि मूड उल्हासित करणारा दिवस राहील. उपाय: यशस्वी होण्यासाठी घरात सूर्यफुलाचे झाड लावून त्याची काळजी घ्या. कर्क राशी, विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहेत त्या विषयाच्या बाबतीत तुम्ही आपल्या गुरुजनांसोबत बोलू शकता. त्यांचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला आज इच्छा होईल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजावर लक्ष केंद्रित करा. आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्ही स्वतःला वेळ देण्यात यशस्वी राहाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. उपाय: कुटुंबाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पांढऱ्या फुलांचा गुच्छ चांदीच्या फुलदाणीत ठेवा.
सिंह राशी, आज तुमची व्यस्त दिनचर्या असून सुद्धा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल आणि रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा करू शकाल. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर राहील. व्यवसायात नफा, या राशीतील व्यावसायिकांसाठी उत्तम स्वप्न खरे होण्यासारखा राहील. जर तुम्ही अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज सुंदर वळण मिळू शकेल. आज तुम्ही चिंता करण्याचे कारण नाही, कारण निराशेपेक्षा समाधान आणि आनंद यामुळे तुम्ही खुशीत राहाल. उपाय: कौटुंबिक सदस्यामधील सकारात्मक भावना वाढवण्यासाठी सफेद गुलाब कोणत्याही पवित्र ठिकाणी अर्पण करा. कन्या राशी, आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येतो जेव्हा तुम्ही त्याला साठवून ठेवता आणि त्याचा योग्य प्रकारे वापर करता. आज तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो, परंतु चिंता करू नका. वेळ येताच सर्व गोष्टी बदलून जातात. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आजचा दिवस त्या उत्तम दिवसासारखा असेल जेव्हा तुमच्या जवळ वेळ असतो आणि तुम्ही त्यानंतर ताजेतवाने राहता. मित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण तुमचे चित्त शांत ठेवा. त्यामुळे उद्ध्वस्त होऊन न जाता मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. उपाय: चांगले आरोग्य ठेवण्यासाठी सरसोचे तेल दान करा. तुळ राशी, शुभ कार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील. तुमचा प्रेमी मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही उदास राहाल. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून वेळ वाया घालवू नका. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात याचा तुमच्या मनावर काहीही फरक पडणार नाही. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडतील. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता विकण्याची इच्छा आहे, तर जमीन विकून चांगला नफा मिळू शकतो. उपाय: नारंगी रंगाच्या काचेच्या बाटलीमध्ये ठेवलेले पाणी पिल्याने प्रेमसंबंधात वृद्धी होईल. वृश्चिक राशी, तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. त्यामुळे तुमच्या मनावरचे दडपण कमी होईल. अनुकूल ग्रहांनी खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल असे दिसते. लोकांमध्ये राहून सर्वांचा सन्मान करणे तुम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्ही लोकांच्या नजरेत तुमची चांगली प्रतिमा बनवू शकता. आजच्या दिवशी तुम्ही आराम कराल.
शरीराला तेलाने मसाज करा. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. उपाय: घरामध्ये ॲक्वेरियम स्थापित करून माशांना खाऊ घातल्याने धनामध्ये वृद्धी होईल. धनु राशी: लवकर काम पूर्ण करून लवकर घरी जाणे तुमच्यासाठी चांगले राहील. यामुळे कुटुंबातील लोकांना आनंद मिळेल. भरपूर प्रवासामुळे तुम्ही त्रासून जाल. दुधाच्या व्यवसायाने जोडलेल्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. सकाळचे ताजे ऊन तुम्हाला नवीन ऊर्जा प्रदान करेल. उपाय: चांगले आरोग्य ठेवण्यासाठी संत लोकांना पांढरी कपडे दान करा. मकर राशी: तुमच्या मुलांनी तुमचे स्वप्न पूर्ण केल्याने तुम्ही आनंदी राहाल. आज तुम्हाला नात्याचे महत्त्व कळू शकते, कारण आजच्या दिवशीचा जास्त वेळ तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत घालवाल. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस राहील. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल. प्रवास केला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. आज वातावरणाप्रमाणेच तुमचा मूड बऱ्याच वेळा बदलू शकतो. उपाय: गाईला गवत खाऊ घातल्याने कौटुंबिक आयुष्य छान चालेल. कुंभ राशी: प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठी भेटी होऊ शकतील. युवा लोकांना आपल्या जीवनात प्रेमाची कमतरता जाणवेल. आशावादी राहून चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. तुमच्या विश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे तुमचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. कुटुंबातील सदस्य तुमच्या अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी तुमची कार्यपद्धती बदला. उपाय: लाल वस्त्रामध्ये 2 मूठ मसुराची डाळ बांधून कुण्या भिकाऱ्याला दिल्याने पारिवारिक आयुष्याचा आनंद घेता येईल. मीन राशी: आज प्रवास करणार असाल तर सामानाची विशेष काळजी घ्या. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखादा गंभीर आजार जडवू शकतो. व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आर्थिक नुकसान देऊ शकतो. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस राहील. उपाय: कुष्ठरोग्यांची मदत करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.